नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कस्टर्ड पावडर वापरून शिरा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 चमचा मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। तुम्ही कोणती पण घेऊ शकता। ही व्हॅनिलाची आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे। बारीक रवा असेल तर चालेल, हा थोडासा मोठा रवा आहे। आणि 1च वाटी साखर घेतलेली आहे। कमी जास्त करू शकता गोडीप्रमाणे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। तूप टाकायचं 2 ते 3 चमचे। छोट्या आकाराचे बघा 3 ते 4 चमचे मी तूप टाकलेलं आहे। गॅस आहे मीडियम, त्यात टाकायचा आपल्याला हा रवा आणि एकसारखं मीडियम गॅसवर त्यांना गोल्डन कलरवर भाजून घ्यायचे। मीडियम गॅसवर बघा असा गोल्डन कलर येतो चांगला भाजून घ्यायचा। आता इथं थोडीशी मी अशी जागा करते रिकामी। गॅस आहे मीडियमच आणि त्याच्यात टाकणार आहे मी थोडंसं तूप। परत छोट्या चमचा आहे बघा, 2 चमचे टाकणार आहे। गरम होऊन देऊया थोडं आणि त्यात टाकायचे आपल्याला हे बदाम, काजू, पिस्ता असे काप केलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला थोडेसे असे मनुके पण मी घेतलेले आहेत बघा। ते जरी तुम्ही पहिलं तूप रवा भाजायच्या अगोदर जरी तूप टाकलं होतं ना, त्यात जरी तुम्ही थोडंसं भाजलं तरी चालेल। पण आता हे कसं आहे, हे पण गरम आहे ना, लगेच भाजलं जातं आणि कुरकुरीत होतं एकदम। आता 1-2 मिनटं फक्त मी ह्याला भाजून घेते, म्हणजे सगळं चांगलं ह्याच्याबद्दल भाजलं जाईल। मस्त बघा आता 2 मिनटं मी भाजून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये जे आपण बदाम, काजू, पिस्ता, मनुके जे टाकले होते ते पण चांगले भाजले गेलेले आहेत बघा। असे मनुके चांगले फुगलेले आहेत। आता गॅस करणार आहे थोडंसं बारीक। ह्या वाटीमध्ये बघा कस्टर्ड पावडर घेतली होती। ह्या चमचा गच्च भरून घेतली, थोडीशी जास्त कमी जरी घेतली तरी चालेल। ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ह्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे। त्या मिक्स करून घेतले बघा मस्त असं। गॅस केला होता बघा बारीक, एकदम बारीक गॅसवरच आता हे आपण पावडर असे खाली राहते बघा। आता ह्याच्यामध्ये बघा मी केसरच्या काड्या अर्धी वाटी दूध घेतलं होतं, हलवून घेऊया। ही जी केसरच्या काड्यामध्ये बघा राहिलेलं होतं थोडंसं दूध, 2-3च काड्या घेतलेल्या फक्त बरं का। ही विलायची साखरेमध्ये कुटून घेतली होती। विलायची आणि जायफळ पूड आहे असे एकत्र असं साखरेमध्ये कुटून घेतले होते। मिक्स करून घेऊया पहिलं। मिक्स करून घेतले बघा, एकदम सुक्क सुक्क झालेलं आहे। आता ह्यात टाकायचे आपल्याला गरम पाणी। तर एकूण आपण 1 वाटी टाकलं होतं बघा सगळं, आणि हे 2 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे केसरवालं दूध म्हणा आणि कस्टर्ड पावडरला म्हणा। आता ही मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलंय बघा मस्त। आणि ह्याच्यात जे दिसतंय ना, हे जे बदाम, काजू, पिस्ता ते आहे सगळं। गॅस एकदम बघा मी बारीक केलेला आहे। ह्याच्यावर काय करायचं, 5 ते 7 मिनिट झाकण ठेवायचं। 5 मिनटं झालेले आहेत बघा, मी पाणी आपण झाकून ठेवलेलं अशा पद्धतीने। गॅस केला होता मी बारीक एकदम। 5 ते 7 मिनिट जरी ठेवलं की नाही बारीक गॅसवर, तर ही जी पाणी आहे ना आपलं, ह्याच्यामध्ये जे आपण टाकलं होतं पाणी, दूध, केसरचं दूध, हे सगळं आटून जाईल। त्याच्यामध्ये आता गोडीप्रमाणे साखर टाकायची। तर मी आता ह्यातली एवढी साखर ठेवलेली आहे। जेवढं तुम्हाला गोड आवडतं ना त्याप्रमाणे टाकायचं। ते मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले बघा साखर टाकल्यानंतर। त्याच्यामध्ये टाकणार हे टुटी फुटी बघा। ही वेगवेगळ्या कलरची पण असते, तशी जरी टाकली तर चालेल। माझ्याकडे एकच कलरची होती, ती मी टाकलेली आहे। ती काय नसल नाही जरी टाकली तरी चालेल बरं का। असं नाही की ती टाकलीच पाहिजे, मी माझ्याकडे होती म्हणून टाकली। आता ह्याच्यावर ठेवणार आहे मी झाकण। गॅस आहे बारीकच, 5 मिनटासाठी। 5 ते 10 मिनटं जरी ठेवलं तरी चालेल, पण बारीक गॅसवर। झाकण काढूया आपण आता बघा, मस्त असं झालेलं आहे। आणि एकदम जर सुट्टा पाहिजे असेल का नाही तुम्हाला, तर झाकण ठेवायचं। ह्याच्यात जे आपण झाकण ठेवलं होतं ना, त्याचं बघा पाणी ह्याच्यामध्ये पडलेलं आहे। जे तुटी फुटी टाकलेली आहे की नाही, त्याचा कलर बघा कसा आलेला। आणि हे जे दिसतात ना तुम्हाला, हे आपण जे बदाम, काजू, पिस्ता जे टाकलेले आहेत अशा पद्धतीमध्ये। आता ही जर असंच झाकून जर तुम्ही ठेवलं की नाही, तर मस्त असा एकदम मोकळा मोकळा होईल। अशा पद्धतीनं करून बघा। जर तुम्हाला प्रसादाला जर पाहिजे असेल ना, तर मग ह्याच्यामध्ये मीठ टाकू नका। तर मी हे प्रसादाला वापरणार आहे म्हणून मीठ नाही टाकलं। आणि जर तुम्ही घरात आपलं असं खायसाठी बनवत असाल ना, तर कधी पण असं गोडीच्या पदार्थामध्ये 1 चिमूटभर मीठ टाकायचं। अशा पद्धतीने तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।